जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याच लोकांना जो आहे तो लिंक इम्पोर्ट होण्यासाठी प्रॉब्लेम येतोय। ओके, आता हा लिंक इम्पोर्ट प्रॉब्लेम बऱ्यापैकी alightcreative.com नावाची लिंक असते त्याला येतोय आणि इथे इम्पोर्ट पॅकेजवरती जरी क्लिक केलं तर परत तीच वेबसाईट ओपन होते, म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये लिंक इम्पोर्ट होत नाही। कारण मित्रांनो, अलाइट मोशनचा विषय असा आहे की अलाइट मोशनचं ज्यावेळी नवीन अपडेट येतं त्यावेळी वेगवेगळ्या लिंक ज्या आहेत त्या अलाइट मोशनच्या असतात आणि त्यामुळे ते इम्पोर्ट होत नाही। आता या जागेत जर तुम्ही बघितलं तर इथं जर ही मी alite.link नावाची वेबसाईट आहे ती जर मी ओपन केली तर अगदी इझिली माझ्या जे अलाइट मोशन ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये हे लिंक जे आहे ते इम्पोर्ट होऊन जाते। तर अशा प्रकारे व्हेरीफाईंग लिंक पडेल आणि त्यानंतर इथं इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली जे आहे ते आपली प्रीसेट इम्पोर्ट होऊन जाईल। ओके, इथून नेक्स्ट करून आपण कंटिन्यू टू टाइमलाईन वगैरे करू शकतो। बट यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी आपली दुसरी लिंक आहे ती जर आपण ओपन करायला गेलं तर ही दुसरी लिंक अजिबात ओपन होत नाही। ओके, तर ही लिंक ओपन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल असेल आणि आणखीन एक गोष्ट, हे अलाइट मोशन माझं जे आहे ते तुम्हाला जे मी दिलेलं आहे तेच आहे, कुठलंही विदाउट सबस्क्रिप्शनवालं आहे। ओके, इथं बघू शकताय जे गुगलचं असतं त्यावरती असं काही पडत नाही। ओके, म्हणजे हे तुम्ही जे यूज करताय फ्रीवालं तेच आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अलाइट मोशन ॲपवरती लॉंग प्रेस करून धरून ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे। ॲप इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथं स्टोरेज यूज नावाचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे। त्यावरती गेल्यानंतर क्लिअर कॅचे करायचे आहेत। ओके, पहिल्यांदा ॲपचे कॅचे क्लिअर केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथं परमिशनचा ऑप्शन आहे 2 नंबरला, परमिशनमध्ये जायचं आहे आणि इथं काही वेळेस तुमच्या परमिशन डिनायड असतील तर त्या अलाव करून घ्यायचे दोन्ही, म्हणजे किती परमिशन असतील त्या सगळ्या अलाव ऑल ऑलवेज करायचे। ओके, त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर ओपन बाय डिफॉल्ट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। आता ह्या सेटिंग्स महत्त्वाच्या आहेत। ओके, इथं ॲड लिंक भेटेल किंवा तुमच्याकडं 4-5 लिंकचं ऑप्शन भेटतील, त्या अशा प्रकारे दिसू शकतात। ओके, ह्या बघू शकता 5 सपोर्टेड लिंक आहेत मित्रांनो अलाइट मोशनच्या। तर यात आपल्याला अलाइट क्रिएटिव्ह पेज किंवा alightcreative.com या वेबसाईटला प्रॉब्लेम येतोय। तर सिम्पली आपण 5च्या 5 वेबसाईट इथं सिलेक्ट करायचे आणि ॲडवरती क्लिक करायचे। आता ॲड केल्यानंतर ह्या लिंक सगळ्या इथे ॲड होऊन जातील। त्यानंतर बॅक यायचं आहे सिम्पली आणि जस्ट आपलं अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे किंवा एक वेळेस क्लोज करायचं आहे, क्लोज करून परत ओपन करायचं आहे। आता हे ॲप आपण ओपन करून घेतल्यानंतर परत जायचं आहे आपल्या त्या लिंकवरती, जी लिंक आपली इम्पोर्ट होत नव्हती, म्हणजे हे alightcreative.com वाली इम्पोर्ट होत नव्हती, त्यावरती क्लिक केलं डायरेक्ट व्हेरीफाईंग लिंक म्हणेल आणि ही प्रीसेट इम्पोर्ट होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये। ओके, बघू शकता ही जी प्रीसेट आहे ही आपली इम्पोर्ट झालेली आहे। सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते इम्पोर्ट करू शकता सर्व लिंक। आय होप तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे तुम्ही न इम्पोर्ट होणाऱ्या लिंकसुद्धा अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला या सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकन नक्की प्रेस करा। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।